ठीक आहे. त्यातले आपण ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि एक्झॅक्टली इक्वल्स टू हे 3 बघितले होते. आता तिथून समोर नेक्स्ट आहे 4th नंबरवर ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू. याला यूज करायचं आपल्याला. ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू याच्याबद्दल लिहित आहे आपण. दिस ऑपरेटर इज यूज टू चेक वेदर द लेफ्ट ऑपरँड is greater than or equals to right operand. Operand म्हणजे व्हेरिएबल. इट नेक्स्ट लाईन मध्ये इट रिटर्न ट्रू इफ लेफ्ट ऑपरँड it return true if left operand greater than or equals to right operand. It return true if left operand greater than or equals to right operand. Otherwise जर असं नसेल, otherwise it return false. Otherwise it return false. Otherwise it return false. Otherwise it return false. ठीक आहे. ओके, चला याचा सिंटॅक्स बघूया आपण. सिंटॅक्स मी तो कॉपी पेस्ट करतो. हा याचा सिंटॅक्स आहे. सिंटॅक्स प्रॉपर लिहा आणि मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन समजवतो, म्हणजे आणखीन क्लिअर होऊन जाईल की नेमकं ग्रेटर दॅन केव्हा यूज करायचं आणि ग्रेटर दॅन इक्वल्स टू केव्हा यूज करायचं. ठीक आहे. ठीक आहे. लिहिलं. ठीक आहे. आता एक्झाम्पल घेऊया आपण. बघा आता एक्झाम्पल, मी एक सोपं एक्झाम्पल घेतो. तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की पास होण्यासाठी 100पैकी 35 मार्क पाहिजे, बरोबर. ठीक आहे. सपोज एखादा विद्यार्थ्याला 40 मार्क भेटले तरी तो पास आहे, 50 मार्क भेटले तरी तो पास आहे. लॉजिक काय आहे मेन, की त्याचे मार्क्स जे आहे हे 35पेक्षा जास्त पाहिजे, एवढंच लॉजिक आहे ना. आपण आता तसंच करूया. मी युजरकडून युजर म्हणजे स्टुडंटकडून मार्क्स रीड करेल एका सब्जेक्टचे. असं समजा त्या सब्जेक्टमध्ये तो पास आहे की फेल आहे एवढंच चेक करायचं. ठीक आहे. ओके. ठीक आहे. आपण युजरकडून मार्क्स रीड करू. चला सांगा काय करता येईल आपल्याला. व्हेरिएबल घ्यावं लागेल. एक काम करतो मी, मार्क्स नावाचा एक व्हेरिएबल घेतो, बरोबर. आणि मार्क्स इक्वल्स टू रीड करावं लागेल ना, म्हणजेच इंटिजर इनपुट आणि एक त्याचा मॅसेज लागेल, एंटर द मार्क्स ऑफ सब्जेक्ट. कोणत्याही तो एका सब्जेक्टचे मार्क्स टाकेल, पास आहे की फेल आहे एवढं चेक करायचं. ठीक आहे. आता मला सांगा, एक तर आउटपुट तुमचं स्टुडंट इज पास असं येईल किंवा स्टुडंट इज फेल असं येईल, म्हणजे एकच वाक्य तुमचं ॲन्सर येणार आहे. म्हणजे जर तर आहे तिथे. अशा परिस्थितीमध्ये आपण इफ वापरतो, बरोबर. आता इफ यूज करायचं आहे एवढं क्लिअर आहे. चला इफ वापरूया आपण. आता लॉजिक लिहावं लागेल आपल्याला. लॉजिक लिहिणं म्हणजे काय, कंडिशन स्पेसिफाय करणं. काय कंडिशन आहे आपली, तुमचे मार्क्स 35पेक्षा जास्त पाहिजे, एवढंच ना. तर मी असं लिहिलं तर मार्क्स ग्रेटर दॅन सपोज 35 असं जर लिहिलं, हां म्हणजे बघा इथे लक्ष घ्या. इथं काय आहे आपली कंडिशन काय होती की आपण काय विचार करतो 35च्या वर जे आहे ते पास असं म्हणतो ना आपण बोलताना, बरोबर. बट ॲक्च्युली 35 ज्याला मार्क भेटतो तो सुद्धा पासच असतो. पण आपण ग्रेटर दॅन शिकलो. ठीक आहे. आता मला ग्रेटर दॅन इक्वल्स टू शिकवायचं, मला दोघांचा फरक दाखवायचा तुम्हाला. आता सपोज मी असंच लिहून पहिले एक्झिक्यूट करून बघतो. ठीक आहे. मी काय केलं, मार्क्स ग्रेटर दॅन 35 असं लिहिलं आणि याला एक्झिक्यूट करून बघू. असं जर असलं तर काय असलं पाहिजे, प्रिंट झालं पाहिजे एक मेसेज सिम्पल, बरोबर. काय, स्टुडंट इज पास, करेक्ट. ठीक आहे. स्टुडंट इज पास. आणि असं जर नाही झालं याचा अर्थ 35च्या खाली येते, राईट. एल्स स्टुडंट इज फेल असं आलं पाहिजे. याला मी रन करून बघतो पहिले की आउटपुट काय येते नेमकं.
रन करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की आपण पेजवर राईट क्लिक करतो आणि रन मेन असं ऑप्शन सिलेक्ट करतो. बघा, एंटर द मार्क्स ऑफ स्टुडंट सब्जेक्ट. सपोज मी एखाद्या सब्जेक्टचे मार्क्स टाकतो. फॉर एक्झाम्पल त्यांना सपोज मी 40 टाकलं तर स्टुडंट इज पास. मी पुन्हा रन करतो. बघा, हां ठीक आहे. सपोज 30 टाकलं म्हणजे हे कमी आहे, राईट, म्हणजे स्टुडंट इज फेल. आता सपोज एखादा व्यक्ती असतो जो बाउंड्रीवर पास होतो, एकदम काठावर, सपोज त्याला 35 मार्क भेटले, ठीक आहे, तर सिस्टमने काय सांगितलं, स्टुडंट इज फेल. हे असं नव्हतं पाहिजे. 35 मार्क ज्याला असते तो व्यक्ती पास असते, बरोबर. ठीक आहे, मला स्टॅटिस्टिकमध्ये 35 मार्क आहे, मी पास आहे, ठीक. ओके, आता पण हे आउटपुट वेगळं दाखवत आहे ना, असं नाही नसायला पाहिजे होतं. मग सिस्टीम आउटपुट असं का करायला ते दाखवतो मी तुम्हाला. बघा, ते जे कंडिशन तुम्ही लिहिली आहे, मार्क्स ग्रेटर दॅन काय करते नेहमी, लेफ्ट ऑपरँड जर राईट ऑपरँडपेक्षा मोठा असेल तरच ट्रू देते. तो सारखा असो का लहान असो, फॉल्स देईल मग तो. ठीक आहे, आता इथं काय झालं, मार्क्समध्ये 35 आला तर 35 एक्झॅक्टली इक्वल्स टू 35 असं झालं ते. पण तुम्ही ग्रेटर दॅन वापरल्यामुळे हे काय झालं, फॉल्स झालं. हां, तुम्हाला जर असं वापरायचं असेल की 35 किंवा 35पेक्षा वर जे आहे ते पास झालं पाहिजे, याचाच अर्थ तुम्हाला इथं इक्वल टू म्हणजे 2 वेळेस कम्पेअर करावं लागेल. एक तर तुमची व्हॅल्यू ग्रेटर असली पाहिजे 35पेक्षा, किंवा नसेल तर ॲटलिस्ट इक्वल टू असली पाहिजे 35पेक्षा, असं म्हणजे मॅच झाली पाहिजे. असं जर असेल तर आता बघा आउटपुट काय ते. आता मी 35 टाईप केलं आणि एंटर हिट केलं. बघा, स्टुडंट इज पास. आता एकदम परफेक्ट चालू आहे. हां, आता जर मी पुन्हा रन केलं सपोज आणि 34 टाकलं, एका मार्कानं राहिला विषय त्याचा, स्टुडंट इज पास. हे आहे परफेक्ट. समजलं का तुम्हाला? ठीक आहे. ग्रेटर दॅन आणि ग्रेटर दॅन इक्वल टूचा फरक आहे हा. मॅक्झिमम लोक जेव्हा कोड लिहितात ते ग्रेटर दॅन लिहायचं म्हणजे काहीतरी लिहायचं बा आपल्याला ग्रेटर दॅन, तर कधी ग्रेटर दॅन लिहितात, कधी ग्रेटर दॅन इक्वल टू लिहितात, पण एक्झॅक्टली फरक नाही कळत. हे असं नसलं पाहिजे. तुम्हाला फरक दाखवला मी, ग्रेटर दॅन आणि ग्रेटर दॅन इक्वल टू म्हटलं. समजलं का तुम्हाला? ठीक आहे, ओके. तुम्हाला लिहायचं आहे, हा प्रोग्राम मनानं लिहिण्याचा प्रयत्न करा. असं लिहा, राईट अ प्रोग्राम टू रीड अ मार्क्स ऑफ स्टुडंट. Write a program to read a marks of student and check whether he is pass or fail in that subject. Check whether he is pass or failed in that subject. एका सब्जेक्टचे मार्क्स रीड करायचे तुम्हाला, तो पास आहे की फेल आहे एवढं चेक करायचं. इन दॅट सब्जेक्ट. ठीक आहे. प्रोग्रामचं म्हणजे हेडिंग ऐकून तुम्हाला प्रोग्राम लिहिता आला पाहिजे, एवढी कॅपॅसिटी झाली पाहिजे तुमची. प्रयत्न करा. एक व्हेरिएबल घ्यायचा आहे, त्या व्हेरिएबलमध्ये मार्क्स ऑफ द सब्जेक्ट आले पाहिजे. तो व्हेरिएबल 35 किंवा 35पेक्षा वर असला पाहिजे, तर मग तो पास आहे, आणि असं नसेल तर मग तो फेल आहे. ओके, एनी डाऊट या प्रोग्राममध्ये, किंवा हा जो कन्सेप्ट मी सांगितला की त्यात काही डाऊट आहे का तुम्हाला? गुड. तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ग्रेटर दॅन आणि ग्रेटर दॅन इक्वल्स टूचा फरक. ठीक आहे, ओके. नाव नेक्स्ट, लेस दॅन इक्वल्स टू. लेस दॅन इक्वल्स टू लिहा. दिस ऑपरेटर विल रिटर्न ट्रू. दिस ऑपरेटर विल रिटर्न ट्रू. This operator will return true if left operand is less than or equals to right operand. This operator is used to return true if left operand is less than or equals to right operand. अदरवाईज रिटर्न फॉल्स. असं नसेल तर मग तो फॉल्स देईल. अदरवाईज रिटर्न फॉल्स. ठीक आहे. जे लिहिलं त्याला वाचा एक वेळेस आणि त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करा. काय लिहिलं आपण? दिस ऑपरेटर इज यूज टू रिटर्न
ट्रू, हे ऑपरेटर ट्रू देऊ शकते तुम्हाला केव्हा, वेन लेफ्ट ऑपरँड म्हणजे लेफ्ट साईडला जे व्हेरिएबल आहे ते लेस दॅन ऑर इक्वल्स टू असेल राईट साईडच्या व्हेरिएबलपेक्षा. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ट्रू येईल. अदरवाईज म्हणजे असं नसेल तर मग फॉल्स येईल. सिंटॅक्स सिंटॅक्स व्हेरिएबल 1 लेस दॅन ऑर इक्वल्स टू व्हेरिएबल 2. आता याचं एक्झाम्पल बघूया आपण. बघा आता एक्झाम्पल बघूया आपण. या स्टेपचं मी थोडं वेगळं एक्झाम्पल घेतो. मी हे काढून टाकतो. बघा आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या व्यक्तीचं एज रीड करायचं आहे. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीचं एज रीड करायचं आहे. आणि तुम्हाला नेव्ही माहीत असेल, नेव्ही माहीत आहे, तुम्ही नेव्ही हा शब्द ऐकला आहे. ठीक आहे, नेव्हीमध्ये भरती होत असते है ना. तिथं एजचा क्रायटेरिया असतो. तुमचं वय 21 वर्षाच्या वर नको. ठीक आहे, 21 वर्षाच्या खाली असलं तर चालते. ठीक आहे, मला काय करायचं आहे, युजरकडून एज रीड करायचं आहे आणि त्याचं एज 21 किंवा 21 वर्षाच्या म्हणजे सॉरी खाली असलं पाहिजे, वर नको. 21 वर्ष असले तर तरी चालेल, पण त्याचं वय 22 नको. समजलं का? क्लिअर झालं तुम्हाला? आता हा प्रोग्राम आपल्याला करायचा आहे. कसं करता येईल, युजरकडून फक्त एज रीड करायचं आहे. ॲक्च्युली हा प्रोग्राम मोठा आहे, पण मी त्यातला एक छोटा पार्ट जिथं आपण लेस दॅन इक्वल्स टू यूज करू शकतो एवढाच पार्ट दाखवून राहिलो. ठीक आहे, नंतर आपण थोडा थोडा वाढेल तो. ओके, काय करायचं आहे, इमॅजिन करा युजरकडून एज रीड करायचं आहे. काय सांगायचं त्याला, जर त्याचं एज 21पेक्षा खाली असेल, सपोज एखादा मुलगा आहे 18 वर्ष कंप्लीट झाला, तो एलिजिबल आहे. ठीक आहे, तर 18 जर त्यानं टाकलं तर लिहून आलं पाहिजे यू आर एलिजिबल फॉर नेव्ही. आणि असं नसलं तर यू आर नॉट एलिजिबल फॉर नेव्ही. क्लिअर? क्लिअर. चला ह्या एक्झाम्पल आपण करून बघूया. एक व्हेरिएबल घेऊया. ठीक आहे, एज बरोबर. व्हेरिएबल एज इक्वल्स टू वॉट, रीड करायचं आहे तुम्हाला म्हणजे इंटिजर आणि इनपुट इन ब्रॅकेट जो व्हेरिएबल म्हणजे मेसेज टाकायचा तुम्हाला तो एंटर द एज. ठीक आहे, युजरचा एज घ्यायचा आहे, तो पुट करेल एज. काय आपला क्रायटेरिया आहे आपला, बघा आउटपुट कसं येणार आहे, एक तर यू आर एलिजिबल फॉर नेव्ही किंवा यू आर नॉट एलिजिबल फॉर नेव्ही असंच आउटपुट आहे. म्हणजे जर तर आहे याचाच अर्थ इफ वापरावं लागेल. ठीक, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला हे जर तर आला की इफ वापरावं लागते असं मी रिपीट का बरं करतो, कारण इथून गेल्यानंतर तुमच्यासमोर जेव्हा अशी सिच्युएशन येईल तर तुम्हाला आठवलं पाहिजे की आपलं सर असे म्हणत होते की जर तर असलं की इफ वापरायला पाहिजे, तेव्हा तुमच्या डोक्यात ती गोष्ट आली पाहिजे. ठीक आहे, ओके. इफ तुम्हाला एज कंपॅरिझन करायचं आहे आणि एज जे आहे 21 हा आकडा फिक्स आहे. 21पेक्षा ते एज खाली पाहिजे, कमी पाहिजे. मग काय तुमचं एज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 21 आहे का? ठीक आहे, असं असेल तर तुम्ही इलिजिबल आहे आणि असं नसेल तर तुम्ही इलिजिबल नाही आहे. सिम्पल. मग काय प्रिंट बरोबर, सिम्पल मेसेज की यू आर इलिजिबल. इलिजिबल म्हणजे पात्र असणे, इलिजिबल फॉर नेव्ही सपोज. आणि असं नसेल त्याचा अर्थ तुम्ही इलिजिबल नाही आहे एल्स. ठीक आहे, हा प्रोग्राम एवढाच नाही आहे, ॲक्च्युली मोठा प्रोग्राम आहे हा, पण मी फक्त एज लहान आहे का एवढंच चेक केलं. ठीक, कमी आहे का एवढंच चेक केलं. यू आर नॉट एलिजिबल पाहिजे, हा प्रोग्राम बदलून जाईल. ठीक आहे, रन करून बघूया आपण. एंटर द एज. फॉर एक्झाम्पल एखाद्याचं एज टाकलं सपोज 30 वर्ष. ठीक आहे, आणि तो एलिजिबल नाही आहे राईट, तर यू आर नॉट एलिजिबल फॉर नेव्ही. सपोज मी पुन्हा रन केलं, एखादा व्यक्ती जस्ट 18 क्रॉस झाला, तो 19 वर्षाचा आहे आता. ठीक आहे, तर तो एलिजिबल आहे. क्लिअर झालं का मी हे लेस दॅनचं साईन कसं वापरलं आणि कुठं वापरलं? हां, एखादा व्यक्ती आहे त्याचं वय 21 वर्ष आहे, तर तो एलिजिबल आहे की नाही आहे? आहे, कारण तिथं इक्वल टू आहे. ठीक आहे, सारखं वय असलं तरी चालते, पण त्याच्या पार नाही पाहिजे, म्हणजे त्याला क्रॉस नाही पाहिजे. ठीक आहे, ओके. राईट अ प्रोग्राम टू रीड अ एज फ्रॉम युजर.
Write a program to read a age from user and check whether the age is less than equals to and check whether the age is less than equals to 21. म्हणजे त्याचं एज 21 किंवा 21 पेक्षा कमी आहे का एवढं चेक करायचं आहे. प्रोग्राम मनाने लिहिण्याचा प्रयत्न करा. मी ते पॉज करतो. प्रोग्राम मनाने लिहा. तुम्ही बघितलेलं आहे आउटपुट कसं आहे. प्रोग्राम लिहिणं झाल्यावर आउटपुट लिहाल त्याचा, आणि लिहिणं झालं की सांगा. ऑनलाईन जे विद्यार्थ्यांनी लिहिलं ओके ठीक आहे. नेक्स्ट इज नॉट इक्वल्स टू. नॉट इक्वल्स टू नॉट इक्वल्स टू काय वाटतं तुम्हाला? बरोबर, म्हणजे जे इक्वल नाही आहे. बरोबर आहे ना. नॉट इक्वल्स टू म्हणजे काय? जे इक्वल नाही आहे. बरं, एक्झॅक्टली इक्वल्स टू म्हणजे जे इक्वल आहे. म्हणजे दोघंही जर दोन्ही व्हेरिएबल जर सारखे असेल तर एक्झॅक्टली इक्वल्स टू, आणि दोन्ही व्हेरिएबल सारखे नसेल तर मग नॉट इक्वल्स टू. जर दोन्हीही व्हेरिएबल सारखे असले तर मग ट्रू रिटर्न होते, पण जर दोन्ही व्हेरिएबल सारखे नसले तर मग फॉल्स रिटर्न असते. आता बघा, हे नॉट इक्वल्स टू जे आहे हे काय करते? इथं नॉट इक्वल्स टू म्हणजे जर दोन्हीही व्हेरिएबल सारखे नसेल, ठीक आहे, एक तर असेल किंवा नसेल. जर सारखे नसले तर या ठिकाणी जर तुम्ही नॉट इक्वल्स टू यूज केलं तर मग हा ट्रू रिटर्न करत असते. ठीक आहे. मी याला पहिले एक्झाम्पल घेऊन समजवतो, मग लिहूया आपण समजून. ठीक आहे. बघा, फॉर एक्झाम्पल मी हा प्रोग्राम काढून टाकतो. माझ्याकडे दोन व्हेरिएबल्स आहेत. ठीक आहे. समजा एची व्हॅल्यू मी 10 घेतली आणि बीची व्हॅल्यू सपोज मी 5 घेतली. ठीक आहे. मला हे इक्वल आहे की नाही एवढं चेक करायचं आहे. ठीक आहे. इफ, ठीक आहे. हां, आता मी असंही लिहू शकतो इक्वल आहे की नाही एवढंच चेक करायचं ना. तर ए एक्झॅक्टली इक्वल्स टू बी असंही लिहिता येते ना. बरोबर. असं जर लिहिलं मी ए एक्झॅक्टली इक्वल्स टू बी, तर मला सांगा आउटपुट काय येणार आहे? ते सारखे नाही आहे, म्हणजे ते नॉट इक्वल असं येणार आहे. म्हणजे व्हेरिएबल्स आर नॉट इक्वल असं येईल. करेक्ट. हे बघा, मी करून दाखवतो पहिले तुम्हाला, मग तुम्हाला चेंज दाखवेल. प्रिंट सपोज ए एक्झॅक्टली इक्वल्स टू मॅच झाला बी सोबत, याचा अर्थ काय? व्हेरिएबल्स आर इक्वल. ठीक आहे. मी असं लिहितो, व्हेरिएबल्स आर इक्वल ऑर सेम. राईट. ठीक आहे. सेम हा शब्द घेतो. सपोज असं नसेल म्हणजेच काय? एल्स. ठीक आहे. व्हेरिएबल आर नॉट सेम म्हणजे सारखे नाही आहेत ते. बरोबर ना. इथं मी तुम्हाला डबल इक्वल टू घेऊन दाखवला आहे. ठीक आहे. एक वेळी चला रन करूया. मला सांगा काय आउटपुट येणार आहे? कारण बघा, एची व्हॅल्यू 10 आहे, इथं 10 ठेवा, आणि बीची व्हॅल्यू 5 आहे, तिथं 5 ठेवा. 10 आणि 5 हे सारखे आहेत का? नाही. हे सारखे नाही म्हणून काय होणार आहे? फॉल्समध्ये जाईल ना तो, म्हणजे एल्समध्ये जाईल ना तो. आणि काय प्रिंट होणार आहे? व्हेरिएबल आर नॉट सेम. व्हेरिएबल आर नॉट सेम. करेक्ट. ठीक आहे. हां, समजा तुम्ही हे इथं दोन्ही व्हॅल्यू 10 घेतल्या असत्या तर व्हेरिएबल आर सेम आलं असतं. करेक्ट. ठीक आहे. आता नॉट इक्वल्स टू म्हणजे काय? जर दोन व्हेरिएबल सारखे नसेल आणि ते जर चेक करायचं असेल तर याला यूज करता येते. बघा, आता मी तर 5 घेतलं. ठीक आहे. आणि याला मी म्हटलं की ए इज नॉट इक्वल्स टू बी, म्हणजे ए हा बी सारखा नाही आहे. आणि ही खरी गोष्ट आहे. ए हा बी सारखा आहे काय? नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये हा ट्रू रिटर्न करते. काय देईल? हा ट्रू. आणि यानं जर ट्रू रिटर्न केलं तर इथं काय येणार आहे? मग व्हेरिएबल आर सेम. पण असं ना, हा मेसेज असा नाही पाहिजे ना आपल्याला उलटा लिहावा लागेल तो. तर हा इथून काढतो मी, व्हेरिएबल ऑर नॉट सेम करावं लागेल मला, आणि इथं सेम करावं लागेल. बस एवढाच चेंज आहे. बघा, एक्झॅक्टली इक्वल टू आणि नॉट इक्वल टू हे जवळपास सारखेच वापरता येतात.
ठीक आहे, दोनपैकी कुठली एक तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आता हे नॉट इक्वल्स टू ऑपरेटर आहे म्हणून मी सांगून राहिलो, बट रियालिटीमध्ये प्रोजेक्टमध्ये नॉट इक्वल्स टूचा खूप कमी यूज होतो. कारण मी तुम्हाला आत्ताच दाखवलं, इक्वल टू जे काम करू शकते ते नॉट इक्वल टू करू शकते, म्हणजे सारखेच आहे. ॲक्च्युली इक्वल टू हे जास्त सोयीस्कर आहे, हे नॉट इक्वल्स टू उलटं आहे समजायला, त्यांना कन्फ्युजन वाढू शकते. म्हणून प्रोजेक्ट डेव्हलप करताना सुद्धा मॅक्झिमम जे डेव्हलपर्स आहेत ते इक्वल टूचाच यूज करतात. हे बघा, आता याला मी रन करतो. बघा इथं काय सांगितलं मी, एची व्हॅल्यू 10 आहे, बीची व्हॅल्यू 5 आहे. याचा अर्थ काय होतं की ए जर सारखा नसेल बी सोबत तर हा ट्रू रिटर्न करेल. याचा अर्थ काय झाला, म्हणजे व्हेरिएबल आर नॉट सेम, ते आलं पाहिजे. आलं, ठीक आहे. म्हणजे बघा हाच प्रोग्राम तुम्ही बाय युझिंग डबल इक्वल टू करू शकता, जे मी मगाशी दाखवलं तुम्हाला. ओके, फक्त नॉट इक्वल्स टूचा यूज एवढाच आहे की एखादा व्हेरिएबल आणि दुसरा व्हेरिएबल हा डिफरंट आहे का, जर डिफरंट आहे तर ते ओळखता येते बस. पण हे तुम्ही डबल इक्वल टू नाही ओळखू शकता. ठीक आहे, ओके, लिहून घेऊया याला आपण. बट याचं तुम्ही टेन्शन नका घेऊ, हा थोडा कन्फ्युजिंग आहे. नाही जरी समजलं तर लोड ना घेऊ, तुम्ही जे काम इक्वल टूमध्ये करतात तेच याच्यात होते, फक्त याच्यामध्ये उलटं आहे थोडंसं. ठीक आहे, नॉट इक्वल्स टू लिहा. दिस ऑपरेटर will return true. This operator will return true if left operand. This operator will return true if left operand is not equal to right operand. This operator return true if left operand is not equal to right operand. याचा सिंटॅक्स. चला मी याला नॉट लावतो. व्हेरिएबल 1 नॉट इक्वल्स टू व्हेरिएबल 2, एक्सक्लामेशन मार्क जे आहे त्याला नॉट म्हणतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल लिहिताना त्याचं आउटपुट पण लिहाल, आणि लिहिणं झालं की सांगा, मी इथं पॉज करतो. ओके, सगळ्यांचं लिहून झालेलं आहे. नाव द नेक्स्ट इज लॉजिकल ऑपरेटर्स. हेडिंग टाका, त्यामध्ये 2-3 ऑपरेटर्स आहेत. लॉजिकल ऑपरेटर्स हे सगळे ऑपरेटर्स तुम्ही वापरलेले आहे. लॉजिकल ऑपरेटर्स यात ॲक्च्युली 3 ऑपरेटर्स आहेत. ठीक आहे, अँड, ऑर, नॉट. पण याच्यातलं जे अँड आणि ऑर आहे हे सगळ्यात जास्त वापरलं जाते. ठीक आहे, आपल्याला ते 1 बाय 1 बघायचं आहे. पहिला नंबर टाका तुम्ही अँड. आता बघा लॉजिकल ऑपरेटर नेमकं काय करते. अँड हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकला आहे. ठीक आहे, कोणी सांगू शकते का काय होते अँड, कुठे यूज करतो आपण. एक्झॅक्टली, अँड आपण तेव्हा वापरतो जर 2 प्रकारच्या कंडिशन बरोबर आहे की नाही हे जर चेक करायचं असेल तर अँड वापरतो. बघा आतापर्यंत तुम्ही जे प्रोग्राम लिहिले यांचा वापर करून लेस दॅन इक्वल्स टू, ग्रेटर दॅन इक्वल्स टू, तुम्ही इफ वापरला राईट. आणि या इफमध्ये तुम्ही हे सतत कोणती एकच कंडिशन लिहिली आतापर्यंत. एक तर तो ग्रेटर दॅन इक्वल्स टू आहे का, किंवा तो लेस दॅन इक्वल्स टू आहे का, किंवा तो एक्झॅक्टली इक्वल्स टू आहे का, असंच चेक केलं ना. पण तुम्ही इफमध्ये एकच कंडिशन वापरली, तुम्ही 2-3 कंडिशन्स वापरल्या का नाही. जर तुम्हाला मल्टिपल कंडिशन्स वापरायच्या असेल तर तुम्हाला अँडचा यूज करावा लागतो. ठीक आहे, आता मल्टिपल कंडिशन्स जर वापरायचं झालं तर ॲक्च्युली लॉजिकल ऑपरेटरचा यूज करावा लागतो. मग त्यामध्ये हे 3 लॉजिकल ऑपरेटर्स आहे, अँड, ऑर आणि नॉट. पण प्रत्येक हे तिन्ही ऑपरेटर वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळे वापरले जातात. पहिले आपण बघूया अँड, की अँड केव्हा वापरतात. आता बघा मी तुम्हाला मगाशी नेव्हीचं एक्झाम्पल दिलं होतं.
ठीक आहे, मी सांगितलं ते एक्झाम्पल अपूर्ण आहे. ठीक आहे, ते तेवढाच पार्ट पुरतं दाखवलं. आता बघा त्या एक्झाम्पलचा प्रॉब्लेम बघा काय आहे. ते एक्झाम्पल पुन्हा करतो मी, ते तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो, मग त्याला सॉल्व्ह कसं करतात ते सांगतो. फॉर एक्झाम्पल कसं केलं होतं आपण ते, मी एक व्हेरिएबल घेतला होता एज इक्वल्स टू सपोज इंटीजर इन ब्रॅकेट इनपुट डबल कोट्समध्ये एंटर द एज. युजरकडून एज रीड करायचं होतं. आपण काय म्हटलं की एखाद्या व्यक्तीचं एज जर 21पेक्षा कमी असेल, राईट, लेस दॅन 21 किंवा 21पेक्षा कमी असेल तर तो एलिजिबल आहे. बरोबर, कशाला, नेव्हीला एलिजिबल आहे. बरोबर, सपोज मी असं लिहिलं प्रिंट, हा सेम मगाचाच प्रोग्राम आहे तुमचा, काय, यू आर एलिजिबल, यू आर एलिजिबल फॉर नेव्ही असं लिहिलं ना तुम्ही. ओके, आणि समजा असं नसलं तर याचा अर्थ काय की तो एलिजिबल नाही आहे ना, यू आर नॉट एलिजिबल, सॉरी, यू आर नॉट एलिजिबल फॉर नेव्ही असं लिहिलं तुम्ही, राईट. आता मी याला रन करून दाखवतो. हे मगाशी एकदम परफेक्ट रन झालं, राईट. सपोज तुम्ही म्हटलं की एंटर द एज, हां एज आहे 19 वर्ष, तो यू आर एलिजिबल फॉर नेव्ही, आणि मी पुन्हा रन केलं आणि एज आहे सपोज 45 वर्ष एखाद्याचा, तर तो एलिजिबल नाही आहे. बरोबर, आता मी याला पुन्हा रन करतो, याच्यात फॉल्ट बघा काय आहे. समजा एखाद्या व्यक्तीने टाकलं की त्याचं एज आहे 1 वर्ष, तो नंबर तर काही टाकू शकतो ना, किंवा एखादा व्यक्ती आहे, एखादा मुलगा आहे तो 12 वर्षाचा आहे, ठीक आहे, किंवा एखादा व्यक्ती आहे तो 2च वर्षाचा आहे, ठीक आहे, आणि एंटर केलं, आउटपुट बघा काय आलं. तो खरंच त्याचा म्हणजे लायक आहे का, 2 वर्षाचं लेकरू उभंही राहत नाही ना. बरोबर, आणि ठीक आहे, म्हणजे हा फॉल्ट आहे त्या प्रोग्राममधला. ठीक आहे, आपण काय लिहिलं आहे, एज 21 किंवा 21पेक्षा कमी असलं पाहिजे, ही गोष्ट बरोबर आहे. तर त्यानं काहीही टाकलं, इथं समजा एखाद्याने 1 वर्षच टाकलं, आत्ताच पैदा झाला समजा याच वर्षी, तर तरी तो एलिजिबल आहे काय नेव्हीसाठी. त्याचा काही तर क्रायटेरिया, एज क्रायटेरिया कसा असतो नेव्हीचा, की हां तुमचं वय जे आहे 18 ते 21 वर्ष असलं पाहिजे. समजलं काय, एज क्रायटेरिया नेव्हीचा असा आहे की 18 ते 21 वर्ष असलं पाहिजे. याचाच अर्थ काय की एखाद्या व्यक्तीचं जो वय 18च्या कमी असेल तर त्याला तिथं लिहून आलं पाहिजे होतं की यू आर नॉट एलिजिबल, राईट. म्हणजे कंडिशन्स काय आपल्या, की त्याचं वय, व्यक्तीचं वय 18 ते 21च्या मधात पाहिजे, असं असेल तर. आता सध्या तुम्ही कंडिशन काय स्पेसिफाय केली आहे की तुमचं वय 21 किंवा 21पेक्षा कमी असेल तर, म्हणून तो सगळ्यालाच एलिजिबल म्हणून राहिला. तो तुम्ही 5 वर्ष घ्या का 6 वर्ष घ्या, सगळेच जण एलिजिबल आहे, असं नसते ना ते. मग याला सोल्युशन ॲक्च्युली 2 कंडिशन स्पेसिफाय करायला लागेल ना. तुम्ही एकच कंडिशन स्पेसिफाय केली म्हणजे बघा तुम्हाला असं करायचं आहे. बघा मी इथं लिहितो, समजवतो तुम्हाला मी गोष्ट. तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा एज क्रायटेरिया असा आहे की एज काय असलं पाहिजे तुमचं 18 to 21 याच्या मधात जे काही असेल तेच फक्त एलिजिबल, राईट. पण तुम्ही काय लिहिलं आहे 21च्या खाली असेल तर सगळेच एलिजिबल. इथं 1 आणि 2 वर्षाचे लोक अप्लाय करून राहिले मग, आणि ते एलिजिबल लिहून राहिलं, असं नसलं पाहिजे. मग हा कम्पेअर करायला लागेल ना. म्हणजे दुसरा क्रायटेरिया हा बघा, हा पहिला क्रायटेरिया 21चा जो लेस दॅन 21 असला पाहिजे, आणि दुसरा क्रायटेरिया हा आहे की 18च्या वर असलं पाहिजे. म्हणजे तुमचा क्रायटेरिया असा असायला पाहिजे होता की तुमचं एज 18च्या वर आणि 21च्या खाली असं असलं पाहिजे. म्हणजे 2 क्रायटेरिया आहेत ते, म्हणजे 2 क्रायटेरिया म्हणजे 2 कंडिशन्स आहेत त्या, आणि 2 कंडिशनला जोडण्याचं काम जे असते ते अँड करते. समजून राहिलं की अँड कुठे यूज होऊन राहिला, ठीक आहे. बघा कन्सेप्ट तुम्ही खूप वेगवेगळे प्रत्येकाच्या लँग्वेजमध्ये शिकता, पण नेमका कोणता कन्सेप्ट कुठं वापरतात हे आलं पाहिजे असते. हे अँड ऑर नॉट हे प्रत्येकाच्या लँग्वेजमध्ये आहे, C++, जावा, VB, HTML, सगळ्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. अरे पण ते वापरता आले पाहिजे ना, तशी परिस्थिती असल्यावर ते वापरता आले पाहिजे, याला लॉजिक म्हणतात. समजलं का तुम्हाला, ठीक आहे.
मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की या प्रोग्राममध्ये फॉल्ट आहे. ठीक आहे. ओके, आता हा फॉल्ट आहे, हा दुरुस्त करायचा आपल्याला. काय करायला लागेल मग इथे चेंज? तुम्हाला कंडिशन लावावं लागेल ना. म्हणजे बघा आता मी कसं लिहितो बघा, याला मी काढतो. आपला क्रायटेरिया काय? पहिले तर व्यक्तीचं वय 18च्या वर पाहिजे, 18 किंवा 18च्या वर पाहिजे, आणि दुसरा 21 किंवा 21च्या खाली पाहिजे. बरोबर. चला पहिला क्रायटेरिया फुलफिल करूया. एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 18. आणि दुसरा क्रायटेरिया तुमचा मी तर जागा सोडतो, एज लेस दॅन इक्वल्स टू 21. बरोबर. पण हे दोन वेगवेगळे क्रायटेरिया आहे, वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत आणि त्यांना जोडावं लागेल ना मग आपल्याला. तर यासाठी आपण इथं यूज करणार आहे अँड. पण आता मला सांगा, मी ऑर इथे वापरू शकतो? हां बघा, अँड केव्हा वापरतात ते समजून घेऊ आपण. जर तुम्हाला दोन्हीही कंडिशन फुलफिल करणं कंपल्सरी असेल की या दोन कंडिशन झाल्याच पाहिजे, तर यूज करतो आपण अँड. आणि जर तुमचं असं असेल की नाही या दोनपैकी कुठली एक झाली कंडिशन फुलफिल तरी चालते, तर मग यूज होतो ऑर. ठीक आहे. अँड केव्हा आणि ऑर केव्हा. आणि म्हणजे कंपल्सरी आहे. ठीक आहे. ऑर म्हणजे किंवा हे किंवा ते असं. तर आपल्याला कंपल्सरी आहे की तो 18 किंवा 18च्या वरच पाहिजे आणि कंपल्सरीली एज त्याचं 21 किंवा 21च्या खालीच पाहिजे. आता हे एकदम परफेक्ट काम करेल बघा. आता एंटर द एज एखाद्याने टाकलं 5 वर्ष म्हणून होय घरी. ठीक आहे. यू आर नॉट एलिजिबल फॉर नेव्ही. रन केलं पुन्हा. आता आपण टाकलं बरोबर त्या, आता 18 टाकलं, व्हॅलिड आहे. यू आर एलिजिबल फॉर नेव्ही. सपोज तुम्ही 19 टाकलं, हा पण व्हॅलिड आहे. आणि आता मी 21 टाकलं, हा पण व्हॅलिड आहे. पण आता 22 टाकलं कोणतरी, आताही इनव्हॅलिड आहे. समजलं? म्हणजे बरोबर ते सिस्टीम आता काय करतं, आता ती परफेक्ट बनली आहे. 18 ते 21च्या दरम्यानच डेटा घेईल. समजलं काय कसं केलं? अँडचा यूज समजला आहे? ठीक आहे. लिहा. 1 नंबर टाका अँड, लिहा. दिस ऑपरेटर is used to check multiple conditions. It will return true if all the conditions are true. बघा अँड काय करते, रिटर्न ट्रू करू शकते जेव्हा सगळ्या कंडिशन्स ट्रू असतात. अदरवाइज रिटर्न फॉल्स. इट विल रिटर्न ट्रू इफ ऑल द कंडिशन्स आर ट्रू. अदरवाइज रिटर्न फॉल्स. इट विल रिटर्न ट्रू इफ ऑल द कंडिशन्स आर ट्रू, अदरवाइज रिटर्न फॉल्स. म्हणजेच अँड जेव्हा आपण यूज करतो तेव्हा सगळ्या कंडिशन्स, मल्टिपल कंडिशन्स आपण स्पेसिफाय करू शकतो. आपण सध्या दोनच वापरल्या. जेवढ्या कंडिशन तुम्ही स्पेसिफाय केल्या सगळ्या कंडिशन जर ट्रू होत असेल तरच अँड तुम्हाला ट्रू रिटर्न करतो, अदरवाईज फॉल्स. म्हणजे एक जरी फॉल्स झाली त्यातली तर मग तो फॉल्स रिटर्न करेल. ठीक आहे. ठीक आहे. याचा सिंटॅक्स कसा राहील? सिंटॅक्स बघा तुम्ही कसा यूज केलेला, इफचा यूज करून आपण मॅक्झिमम टाईम करतो याचा यूज. इफ तुमची कंडिशन 1 अँड कंडिशन 2 असं तुम्ही त्याला यूज केलं होतं. चला आता प्रोग्राम लिहू आपण. आणि हा तुमचा प्रोग्राम आहे. प्रोग्राम करेक्ट करून घ्या. हेडिंग तेच आहे जे मगाशी होतं, मी ते काही डबल सांगत नाही. प्रोग्राम लिहून घ्या. ठीक आहे. कन्सेप्ट समजला? ओके. एनी डाऊट? काही डाऊट आहे तुम्हाला? हे आज जे मी तुम्हाला सांगितले बघा, या त्याच गोष्टी ज्या तुम्ही ऑलरेडी बघितलेल्या आहे. फक्त मी तुम्हाला एवढं सांगितलं की कोणत्या सिच्युएशनमध्ये कुठलं ऑपरेटर वापरावं लागतं, बस एवढंच. हेच महत्त्वाचं असतं यामध्ये. ठीक आहे. ओके. सो दॅट्स इट फॉर टुडे. बाकी आपण
नेक्स्ट सेशनला घेऊ. थँक्यू.